नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा विषय खरं म्हणजे अगदी अजब आहे, गजब आहे. आणि तुम्ही म्हणाल की ही काय तुलना झाली का? स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण आज येते आहे आणि ती देखील अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे बघून. आता हा जो व्हिडिओ आहे तो काही अगदी तंतोतंत प्रत्येक परिस्थितीची तुलना करत त्यांच्यामध्ये साम्य आहे का विरोध आहे हे एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवत नाहीये. पण त्या दोघांमध्ये मला एक अतिशय अं, गुण, एक कॉमन गुण दिसला आणि त्याचं वर्णन तुमच्यापर्यंत आणण्यासाठी हा व्हिडिओ मी करते. कदाचित असेच काही अजून सामायिक गुण त्या दोघांमध्येही असू शकतात. त्यांना मिळणारं जे यश आहे त्या यशाचा गमक काय असा प्रश्न दोन्ही नेत्यांच्या बाबतीत विचारला गेला आणि त्याच्यामध्ये ही काही वेगळी वैशिष्ट्ये जी आहेत ती त्या नेत्यांमध्ये ठळक दिसून येतात. आजचा जो विषय आहे तो मी मात्र फक्त ह्या एका छोट्याशा मुद्द्यापुरता आवर्ता घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कदाचित बोलण्याच्या ओघामध्ये इतरही मुद्दे माझ्याकडून निसटून जातील, परंतु तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करते. आठवण येते मला ती मलाई कृष्ण धार हे आपल्या IB म्हणजे इन्फॉर्मेशन, त्याला काय म्हणतात, इंटेलिजन्स ब्युरो चे एक वरिष्ठ अधिकारी. त्यांनी निवृत्तीनंतर एक पुस्तक लिहिलं, ओपन सिक्रेट्स, आणि त्याच्यामध्ये 1992 साली अयोध्येमधली बाबरी मशीद जी जमीनदोस्त केली गेली त्याच्या संदर्भातल्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या त्यांनी अतिशय विस्ताराने लिहिलेल्या आहेत. आणि ह्या घटनेनंतरच आपल्याला माहिती आहे की मार्च महिन्यामध्ये, 93 सालच्या मार्च महिन्यामध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवले गेले. आणि त्याचं भीषण स्वरूप बघता एकंदरीतच संपूर्ण चलबिचल कशी होती ही तुम्हाला आठवत असेल. संपूर्ण देशामध्ये हिंदू हादरून गेलेले होते आणि ज्या पद्धतीचे हे बॉम्बस्फोट घडवले गेले त्याच्यामधनं परदेशामधलं जे षडयंत्र आहे ते लोकांपासून लपून राहिलेलं नव्हतं. अखेर बाबरी मशिदी सालची शिक्षा म्हणून हे बॉम्बस्फोट केले गेले. हा जो समज आहे तो लोकांच्या मनामध्ये अतिशय खोलवर रुजलेला होता. याचा तपास करत असताना मलयकृष्ण धार असं म्हणतात की आम्हाला शेवटी मुंबईच्या अंडरवर्ल्ड आयुष्य जे सगळं आहे त्याच्यामध्ये शिरकाव करण्याची गरज होती आणि योग्य प्रकारचे ज्याला म्हणतात सोर्सेस आम्हाला मिळू शकत नव्हते त्याच्यात. तेव्हा अखेर बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याचं मी ठरवलं आणि मग त्यांना राष्ट्रीय संरक्षणाचा, सुरक्षेचा मुद्दा हा प्राधान्य ठेवून या विषयामध्ये आपण सहकार्य करा सांगितलं आणि बाळासाहेबांनी ते ताबडतोबीने सहकार्य केलं आणि त्यानंतर तपासाला गती आली असं मलयकृष्ण धार यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेला आहे. हा प्रसंग मी अशासाठी सांगते आहे की बाळासाहेबांचे जे कोणी पाईक आहेत, त्यांचे सैनिक आहेत, ते त्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणतात. हिंदू हृदय सम्राट म्हणजे पहिल्यांदा ते सावरकरांच्या बद्दल म्हटलं गेलं आणि ते दुसऱ्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत ही उपाधी लावण्यात आलेली होती. ह्या बाबतीमध्ये अनेक लोक आक्षेप घेतात, आज सुद्धा घेतात, तेव्हाही घेत होते. पण हिंदू हृदय सम्राट आपल्याला म्हणवलं जावं अशा पद्धतीचं राजकारण बाळासाहेबांनी 1985 पासून केलेलं होतं. ती जी एक विचारधारा त्यांनी जवळ केलेली होती तिचंच प्रत्यंतर तुम्हाला बाबरी मशीद पाडण्यामध्ये आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये 94 साली सत्ता सुद्धा आली हातात युतीच्या, तो सगळा इतिहास विदित आहे. ह्या विचारधारेशी त्यांची असलेली जी बांधिलकी होती त्याच्याबाबत मलयकृष्ण धार यांनी काही टिप्पणी केलेली आपल्या पुस्तकामध्ये. तसंच मराठीच्या मुद्द्यावरचं त्यांचं एक प्रकारचे जे कमिटमेंट, प्रतिबद्धता होती त्याही वरती मलयकृष्ण धार यांनी आपले विचार ठेवलेले आहेत. हे सगळं कशासाठी आठवलं? अशाच पद्धतीची एक विशिष्ट विचारधारा असलेले डोनाल्ड ट्रम्प आज अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. ही जी कमिटमेंट जी आहे विचारधारेशी, ही कमिटमेंट या दोन्ही नेत्यांमधला एक सामायिक मुद्दा जरूर आहे. पण मला तिथे थांबायचं नाहीये.
तर त्याच्यात थोडस पुढे जायचं आहे. हे दोन्ही नेते जे आहेत ना, ते विरोधकांच्या हातात येत नाहीत, सटकन निसटून जातात, बुळबुळीत आहेत. अशा पद्धतीने त्यांना कुठल्या चिमट्यात पकडायचा, सापटीत पकडायचा जर का कोणी प्रयत्न केला, तर ते इतक्या शिताफीने निसटून जातात की आमच्याकडे म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये कोणतरी ते अंगाला तेल फासलेले पैलवान आहेत वगैरे वगैरे. पण खरं सांगायचं झालं तर असे पैलवान हे खरं म्हणजे बाळासाहेब ठाकरेच होते. आणि तुम्ही बघाल की त्यांची जी कारकीर्द राजकीय सुरू झाली ती शिवसेनेच्या स्थापनेनंतर, त्या अगोदरची काही वर्ष ती मार्मिक मधून त्यांनी ती विचारधारा जी आहे ती लावून धरलेली होती आणि त्याच्यामुळे मराठी समाज त्यांच्या मागे एकवटत गेला, ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतर बाळासाहेबांनी अनेक तडजोडी केलेल्या तुम्हाला दिसतील, राजकीय तडजोडी केलेल्या दिसतील. म्हणजे 71 ज्या वेळेला लोकसभा निवडणूक झाली त्यावेळेला संपूर्ण शिवसेनेच्या लोकांना एक खात्री होती की मुंबईच्या सर्वच्या सर्व 5 जागा, तेव्हा 5 जागा होत्या लोकसभेच्या, आपल्याला मिळणार. परंतु एकही जागा मिळाली नाही. ती इंदिरा गांधींच्या पक्षाला मिळाली. आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी एक विधान केलेलं होतं, हा शाहीचा नाही, गाईचा नाही, हा गाईचा नाही, बाईचा नाही, शाहीचा पराक्रम आहे म्हणून. आणि अशा प्रकारे त्यांनी निवडणुकीच्या वैधतेवरती एक प्रश्नचिन्ह उठवलं होतं. तर तुम्ही म्हणाल की हाही मुद्दा डोनाल्ड ट्रम्पशी साम्य दाखवतं का? कोणी कदाचित मान 20 सालची निवडणूक इट वॉज स्टोलन असं डोनाल्ड ट्रम्प सांगतात आणि मी जिंकून आलेलो होतो, परंतु कालाकांडी करून डेमोक्रॅट पक्षाने सत्ता हातात घेतली असं आज सुद्धा डोनाल्ड ट्रम्प ठामपणे सांगतात. मला हाही मुद्दा तुम्हाला सांगायचा विशेष नाहीये. पण ज्या मी तडजोडींवरती बोलले बाळासाहेबांच्या बाबतीत, त्या तडजोडींकडे तुम्ही आलात तर तुम्हाला कळेल की पहिली जेव्हा महापालिका निवडणूक लढवली गेली त्यावेळेला शिवसेनेसोबत कोण होतं तुम्हाला माहितीये? प्रजा समाजवादी पक्ष. प्रजा समाजवादी पक्षाचे मधु दंडवते हे बाळासाहेबांच्या सोबतीने उभे होते. आणि दोन्ही पक्ष एकत्र आले तेव्हा शिवसेनेला जशा जागा मिळाल्या तशा प्रजा समाजवादी पक्षाचे जे उमेदवार होते ते काही उमेदवार निवडून आलेले तुम्हाला दिसतील. तेव्हा त्यावेळी एकत्र असलेले हे दोन पक्ष आणि नंतर त्यांचं कसं वेळ्या भोपळ्याचं नातं तयार झालं हे आपण बघितलं. महाराष्ट्रामधल्या समाजवादी पक्षाची एकंदरीतच जी काय वाटचाल आहे वगैरे त्याच्याबद्दल सध्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. पण मृणाल गोरेंच्या हातामध्ये पक्ष गेल्यानंतर त्याच्याशी फारकत झाली. शिवसेनेच्या सोबत समाजवादी पक्ष राहिला नाही. जॉर्ज फर्नांडिस तेव्हा सुद्धा वारंवार सांगत होते की तुम्ही राज्यामध्ये शिवसेनेच्या सोबत असलं पाहिजे, परंतु त्यांच्याकडे कुणीही तेव्हा समाजवादी पक्षातल्या लोकांनी लक्ष दिलेलं नव्हतं. तेव्हा अशा प्रकारे समाजवादी पक्षाबरोबर असलेला शिवसेना ही पुढे काही प्रमाणामध्ये त्यांनी अगदी मुस्लिम लीगशी सुद्धा हातमिळवणी केलेली काही तुम्हाला उदाहरणं दिसतील. काँग्रेसची हातमिळवणी केलेली होती. तो सगळा काळ जो होता तो अत्यंत अस्वस्थतेचा, गडबडीचा होता, ज्याच्यामध्ये एक मोठं महापालिकेचं यश मिळाल्यानंतर 71च्या त्या लोकसभा निवडणुकीनंतर एकामागून एक पराभव पचवणारी ही जी संघटना होती ती थोडीशी निराशाग्रस्त झाली होती. तेव्हा तिला त्या निराशेमधून बाहेर काढण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी अशा पद्धतीच्या तडजोडी केलेल्या तुम्हाला दिसतील. या सगळ्यामधून ते बाहेर म्हणजे एक वेळ होती की जेव्हा आमचे निळूभाऊ खाडीलकर नवाकाळचे हे प्रॅक्टिकल सोशालिझम नावाची एक संपूर्ण मालिका ते लिहित होते नवाकाळमध्ये आणि त्याच्याने प्रभावित झालेले होते बाळासाहेब ठाकरे. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणजे कुठे प्रजा समाजवादी पक्ष, मग मुस्लिम लीग, मग काँग्रेस, मग हा प्रॅक्टिकल सोशलिझम ज्याला आमचा एक पत्रकार मित्र टॅक्टिकल सोशलिझम असं म्हणायचा विनोदानी. तर हे सगळे जे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बाळासाहेब फिट्ट बसायचे. म्हणजे कुठल्याही ह्या सगळ्या ज्या युती जोड्या जोड्या ज्या सगळ्या त्यांनी जमवलेल्या होत्या राजकारणामधल्या त्याच्यामधून ते त्यांनी शिवसेनेची आयडेंटिटी आहे ती तशीच्या तशी ठेवली होती. पण तरी सुद्धा इतर पक्षांसोबत आपण प्रवास करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं. आणि मग
कुठचाही विचारधारेचा प्रश्न आला की ते त्याच्यातून अत्यंत सफाईदार उत्तर द्यायचे कसे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारे म्हणजे मोठी चर्चा घडवली गेलेली होती त्या काळामध्ये की अगदी आपले शेतकरी आंदोलनामधले नेते शरद जोशी यांच्या सोबत सुद्धा ते जाणार का असा एक प्रश्न. आता ते गेलेले नव्हते, त्याच्याबाबत काही वावड्या आणि प्रवाद आहेत, परंतु ती बाब काही खरी नव्हती. अशा पद्धतीचा हा नेता जो आहे तो असा चिमटीत पकडता न येणारा नेता होता. 1985 साला ज्या वेळेला शहाबानो खटल्याचा निकाल आला त्यानंतर मात्र जी विचारधारा त्यांनी एकच अंगीकारली आणि तीच कवटाळून ते आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत तसेच राहिलेले होते हे तुम्हाला दिसून येईल. तर मी हे का सांगते आहे लक्षात घ्या की हा जो यश आणि अपयश याचं काहीतरी निकष असायला लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एसएससी ची परीक्षा पास झालात का हे कसं कळतं, तर मग त्याचे 7 पेपर आहेत, त्या 7ही पेपरात मला पासिंगचे गुण मिळालेले आहेत. मग ते 35% असोत, 50 असोत की 60-70 असोत, पण उत्तीर्ण होण्याचा निकष ठरलेला आहे. तसंच अगदी साधी दुसरी गोष्ट तुम्ही बघाल की तुम्हाला मधुमेह आहे का असं जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर डॉक्टर काय सांगतात की ते तुम्हाला एक निकष देतात. त्या निकषाच्या तुम्ही वैद्यकीय तपासण्या करा. त्या तपासणीमध्ये जे काही दिसेल त्याच्यातून तुम्हाला मधुमेह आहे का नाही हे डॉक्टर ठरवत असतात. तेव्हा हे निकष जे आहेत हे महत्वाचे असतात. त्याच्यावरती आधारित हो का नाही या प्रश्नाचं उत्तर देता येतं. बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मात्र तुम्ही असं बघाल की एक भूमिका ठरवल्यानंतर त्याच्यात यश मिळालं का नाही ह्या प्रश्नाचं उत्तर ते त्या बुळबुळीत एखाद्या गोष्टीसारखं म्हणजे हातामधून सहज निसटून जाता येईल अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी घडत होत्या त्यांच्या बाबतीमध्ये. आणि जे काही त्यांनी भूमिका ठरवली असेल त्याच्यामध्ये यश मिळो किंवा अपयश मिळो त्याचं समर्थन ते अत्यंत सफाईने करताना आपल्याला दिसायचे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये मला हा जो गुण आहे तो प्रकर्षाने जाणवतो. म्हणजे आजपर्यंत राजकारणामध्ये कदाचित अमेरिकेच्या राजकारणात म्हणून जे काही निकष पाळले गेले राजकारणाचे ते सगळे निकष डोनाल्ड ट्रम्प यांनी धुडकावून लावलेले तुम्हाला दिसतात. एखाद्या देशाचा सर्वोच्च नेता झेलेन्स्की सारखा तो व्हाईट हाऊस मध्ये येतो बोलणी करण्यासाठी आणि ती बोलणी जी आहे ती डायरेक्टली लोकांपर्यंत ब्रॉडकास्ट केली जातात. ही गोष्ट लोकांनी पहिल्यांदा बघितली. संपूर्ण मंत्रिमंडळाला आपल्या भोवती घेऊन कॅबिनेट मीटिंग घ्यायची आणि ती सुद्धा जनतेपर्यंत थेट पोचवायची हा मार्ग डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडला. ही बाब त्यांना का करावी लागते लक्षात ठेवा की तिथला मीडिया जो आहे तो अजूनही सोरोसच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे विविध प्रकारच्या उलट बातम्या देऊन कॅबिनेटमध्ये नेमकं काय घडलं ह्याची बित्तम बातमी लोकांपर्यंत हे पोचू देणार नाहीत. आणि म्हणून थेट प्रक्षेपणाचा मार्ग जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांनी कसा यशस्वीरित्या सांभाळलाय ते तुम्हाला दिसू शकतं. आता तुम्ही बघाल की त्यांचे अनेक निर्णय आहेत. त्यांनी शपथ घेतली तेव्हाच त्यांनी ते ग्रीनलँड बद्दल बोलले, गल्फ ऑफ मेक्सिको पनामा बद्दल बोलले, कॅनडा 51st स्टेट बनवायचं त्याच्याबद्दल बोलले. या सगळ्याची टर उडवली गेली. आता या सगळ्यामध्ये कुठे 4 पावलं पुढे पडलेली आहेत का? पनामाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की काही पावलं जरूर पुढे पडलेली आपल्याला दिसतात. ग्रीनलँडच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो की काही ना काहीतरी हालचाली मागच्या बाजूनी का होईना पडद्याआड का होईना पण सुरू आहेत असं दिसतं. कॅनडाच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. पण मग ह्याच्यामध्ये ट्रम्प यांना यश मिळालं का नाही ह्याचा काही निकष आहे का तुमच्याकडे? तुम्ही बघा तुम्हाला ट्रम्पचा पराभव झाला हे थेट फसले याच्यामध्ये हे बोलून असं तुम्हाला कुठलाही टीकाकार बोलताना आज दिसणार नाही. ट्रम्प काय करतायत तर ट्रम्प एक विषय मांडतात त्या विषयाचा मागचा जो राजकीय हेतू आहे उद्देश आहे तो उद्देश वगळून जर का तुम्ही त्या गोष्टीकडे बघाल तर तुम्हाला त्याचं गमक कधी कळणारच नाही. आता कॅनडाच्या बाबतीत त्यांनी जी काही पावलं उचलली त्याच्यामध्ये ते काय सांगू पाहत होते लक्षात घ्या. कॅनडाला 51वं राज्य करायचं
हे ऑब्जेक्टिव्ह होतं का? तर ते ऑब्जेक्टिव्ह नव्हतं. पण कॅनडामध्ये राहून चीनचे हस्तक फेंटॅनिल बनवतात आणि त्याचं स्मगलिंग अमेरिकेमध्ये केलं जातंय. त्याचे सगळे रॉ मटेरियल तिकडे जमा होतं आणि तिथून ते कुठे ना कुठेतरी देशांतरित होतं. ह्याच्याकडे जर का लक्ष पुरवायचं असेल तर कॅनडाची अंतर्गत सुव्यवस्था, कायदा ही बिघडलेली आहे. म्हणून ते जर का करू शकत नसतील तर तुम्ही 51st स्टेट व्हा, 51 राज्य व्हा, आम्ही हे संरक्षण करू शकू. हा त्याच्या मागचा हेतू होता. परंतु हा जो हेतू आहे त्याला कुठेतरी झाकलं गेलं आणि म्हणून एक हास्यास्पद क्लेम ट्रम्प यांनी केला असं म्हटलं जाऊ लागलं. पण त्याच्या मागचा जो राजकीय हा हेतू आहे तो मी म्हणेन पंडितांना कळला नाही, मोठमोठ्या शहाण्यांना कळला नाही, पण अमेरिकेची जी थेट जनता आहे तिला मात्र नक्की कळलं. ग्रीनलँडच्या बाबतीत तेच आहे. ग्रीनलँडच्या बाबतीत सुद्धा तो एक पॉलिटिकल इशारा होता. आणि तो इशारा कशाकडे होता? तर संपूर्ण जगामधले दुर्मिळ खनिज जी आहेत त्यांचं जवळजवळ 90-92% प्रोसेसिंग एकटा चीन आज करतो. त्यांना दिलेला तो इशारा होता की इथून पुढे जगामधली दुर्मिळ खनिज जी आहेत ती तुमच्या हाती लागू देणार नाही. आर्क्टिक समुद्रामध्ये तुम्ही येऊन जर का इथे हल्ले करायला बघाल, ही भूमी गिळंकृत करायला बघाल तर ते मी घडू देणार नाही. हा तो इशारा होता. हा राजकीय इशारा जो आहे तो जर का आपण बाजूला टाकला तर ट्रम्प हे जे काय म्हणतात ग्रीनलँड आमच्या ताब्यात किंवा आम्ही हे करू ते करू, ही गोष्ट तुम्हाला हास्यास्पदच वाटणार. जोपर्यंत तुम्ही हा संदर्भ त्याला जोडत नाही तोपर्यंत ते सगळं हे अशा पद्धतीने होऊ शकतं. अगदी आत्ताची गोष्ट घ्या, टेरिफ वॉर. टेरिफ वॉर म्हणून आपण जे सगळं ऐकतोय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काय केलं? आधी टेरिफ लागू होणार सांगितलं, मग 2 एप्रिल तारीख ठरवली, त्याच्यामध्ये अनेक देशांवरती टेरिफ लागू झाले आणि मग त्याच्यामधून अनेक देश वाटाघाटीसाठी पुढे आलेले आहेत 70हून अधिक. तेव्हा त्यांच्याशी आम्ही वाटाघाटी करू त्याच्यासाठी म्हणून 90 दिवसांचा वेळ दिला गेला. तोपर्यंत टेरिफ लागू होणार नाही तसं आश्वासन दिलं गेलं. उरलेले जे देश आहेत त्यांच्यासाठी टोकन टेरिफ जो आहे तो 10%वर आणला गेला आणि मग चीन मात्र वाढवत नेलं त्यांनी. यातून ते संदेश काय देत आहेत हा महत्वाचा मुद्दा होता. पण तो संदेश काय आहे तो तर त्यांना जो हा सोरोस प्रणित मीडिया आहे त्यांना त्याच्यावरती अजिबात जायचं नाही, कारण त्यांना माहितीये हा संदर्भ जर का पॉलिटिकल संदर्भ त्यांनी पुढे आणला तर ट्रम्प यशस्वी होत आहेत असं दाखवायला लागेल आणि ते तर त्यांना दाखवायचं नाही. मग ते काय म्हणतात, अहो बघा शेअर बाजार कोसळला म्हणून बोंबाबोंब चालू होती, अमेरिकेतले सामान्य जनतेची धूळधाण उडाली वगैरे वगैरे, बरीच आपण वर्णन ऐकली. आता त्यातलं टक्केवारीतलं तथ्य काय लक्षात घ्या, 88% ते 90% शेअरचं मूल्य जे आहे ते मुठभर श्रीमंतांच्या हातामध्ये आहे. पुढचे 12% जे आहेत ते 40% अमेरिकन जनतेच्या हातात आहेत. म्हणजे एकंदरीत समजा आपण 50% जनता ही स्टॉक मार्केटनी प्रभावित झाली असं आपण म्हणू शकतो. पण उर्वरित 50% जे आहेत ना ते आज इतके दरिद्री आहेत. खरी गोष्ट सांगते मी तुम्हाला, देश अमेरिका असला तरी सुद्धा ही 50% मंडळी जी आहेत ती एक प्रकारे त्या संपन्न अमेरिकेचे कुठूनही नागरिक नाहीये, त्यांच्या जीवनामध्ये ती संपन्नता नाहीये. दे हॅव नथिंग टू लूज. हे मार्क्सचं जे म्हणणं होतं की हा सगळा कामगार वर्ग आहे, कष्टकरी समाज आहे, त्यांच्याकडे गमवायला काही नाहीच आहे. तर ते त्यांना ट्रम्प हेच बरोबर वाटणार, कारण आमच्यावरती दुर्दशा कोणामुळे आली? चीनमुळे आली. का? तर आमची कारखानदारी तिकडे गेले आणि आमचे जॉब गेले. तेव्हा चीनला जर का ट्रम्प धडा शिकवत असतील तर त्या जनतेला ते जो संदेश देत आहेत तो महत्वाचा आहे. पण तो संदेश समजावून न सांगता, हा पॉलिटिकल संदर्भ समजावून न सांगता जेव्हा तुम्ही विश्लेषण करता तेव्हा तुम्हाला तुमच्या हातातून ट्रम्प असे बुळबुळीत साबणासारखे सहज निसटत असतात. आणि हे सगळं का होतं लक्षात घ्या, ते जो ती जी गोष्ट ते सांगता आहेत त्याच्यावरती तुम्ही निकष बनवू नाही शकत. त्यांचे निकष वेगळे आहेत. त्या निकषांपर्यंत तुम्ही पोचाल तर त्यांचं यश तुम्हाला मोजता येईल. त्या निकषापर्यंत तुम्ही पोचला नाहीत
तर ते तुम्हाला अयशस्वीच वाटतील. बाळासाहेबांच्या बाबतीत सुद्धा हेच होतं. ते यशस्वी आहेत का अयशस्वी आहेत ह्याच्या बाबतचे जे कायम वाद प्रवाद चालतात, त्याचं कारण हे की त्या माणसाला एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय गाठायचं आहे, काय साधायचं आहे, हे जर का माहिती नसेल तर त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही. कारण त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करता आलं का हा पहिला मुद्दा असतो आणि मग त्याचा समाजावरती काय परिणाम झाला हा दुसरा मुद्दा असतो. तेव्हा हे दोन्ही निकष जेव्हा तुम्हाला लागू करतात तेव्हा तुम्हाला मूल्यमापन करता येतं. या दोन नेत्यांमधला हा जो हातातून निसटण्याचा जो गुण आहे तो मला अतिशय आवडला आणि म्हणून जशी म्हणतात ना खळबळजनक विधानं करणं हे बाळासाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं. संपूर्ण वर्तमानपत्राचं जे जग आहे त्यांचं लक्ष स्वतःकडे खेचून घेण्याचं आय एम द न्यूज मेकर ही भूमिका त्यांच्या डोक्यामध्ये सतत कायम होती. तशीच भूमिका ट्रम्प यांच्या डोक्यात आहे. मी आहे म्हणून तुमची न्यूज आहे. आय एम द न्यूज मेकर ही गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये फिट आहे. आणि सर्वसामान्य जनतेला आपल्याकडून काय पाहिजे आहे हे दोन्ही नेत्यांना स्पष्ट माहिती होतं. तो संदेश ते कुठल्या ना कुठल्या रूपाने त्या जनतेपर्यंत पोहोचवत होते. तो एक वेळ माध्यमांना कळला नाही तरी चालेल, पण जनतेला मात्र निश्चित कळत होता. अशी ही विचित्र तुलना आहे मित्रांनो. प्रत्येक बाबतीमध्ये ही तुलना जी आहे ती एक्सटेंड करू नका, खेचत नेऊ नका, कारण मग त्याच्यातली मजा निघून जाते. आज हे जे काही मुद्दे मी मांडले ते मुद्दे तुम्हाला आवडले असतील अशी आशा करते. आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.